गुड मॉर्निंग. स्वागत आहे आपल्या कोकण फॅमिली न्यूज या चॅनलवर. तर आज आहे गुरुवार आणि आज आहे 14 ऑगस्ट आणि माझ्या छोट्या मुलीचा बर्थडे. 12 ऑगस्टला भोवीचा होता, 14 ऑगस्टला अनिकाचा बर्थडे. तर दोघांचा बर्थडे एकत्रच असतो. तर आज आम्ही दोघांचा बर्थडे एकत्र सेलिब्रेट करणार आहोत. अजून मी काही तयारी केली नाही आहे, तर आता थोडी तयारीला सुरुवात करेल. आता सकाळचे 9 वाजलेत, आंघोळ वगैरे झाली. आता आज असतो माझा उपवास, तर पहिल्यांदा देवपूजा करते आणि त्याच्यानंतर आजच्या दिवसाला सुरुवात करते. आज खूप छान छान गोष्टी घडणार आहेत, तर तुम्ही आजचा व्हिडिओ अजिबात चुकवू नका. खूप एक छान गोष्ट मला तुमच्याशी शेअर करायची आहे. बर्थडे तर आहेच, त्याच्याबरोबर अजून एक गोष्ट पण तुमच्याशी शेअर करायची आहे. तर आजचा व्हिडिओ जो आहे तो पूर्ण शेवटपर्यंत पहा. तर चला आता मी करते पूजेला सुरुवात. मुलं झोपली आहेत, उठली नाही आहेत. आणि आता आम्ही जे डेकोरेशन मी काल बोललेली US मधनच घेऊन आलोय आम्ही येताना. मी म्हणजे US मधनच मी सगळं ऑर्डर केलं होतं, तर ते आता डेकोरेशन करतोय. कोणती थीम आहे हे मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की आज कोणती थीम ठेवणार आहे ते. तर चला आता मी तुम्हाला दाखवते डेकोरेशनला. इथे आम्ही सुरुवात केली आहे. अनिकेतने आज सुट्टी घेतली आहे. आता इथे पहिला 3 नंबर ब्लो करतायत अनिकाचा. तर जस्ट आता सगळे बलून ब्लो करून झालेत. कंबर दुखायला लागली खाली बसून बसून. 118 बलून होते, आता सगळे माझे ब्लो करून झालेत. हे बघू शकता, इथे सगळे बलून आहेत. सपोर्ट काय मिळत नाहीये, त्याच्यामुळे ते गालन जे आहे ते टिकवणं खूप मोठं प्रॉब्लेम होतोय. तिथे 2 त्याचे कील होते लावलेले, त्याचं वॉल पीस लावलेलं होतं, तर त्यात ते आम्ही काढलंय आणि तिथे आता हे लावतोय. प्रयत्न करतोय पण बघू कसं होतंय. तर आता आमचं डेकोरेशन वगैरे आवरून झालंय आणि अनिकेत बँकेत गेले. बँकेत काम आहे थोडं त्याच्यामुळे. आणि डेकोरेशन कसं झालंय, खूप मोठ्या अथक प्रयत्नानंतर डेकोरेशन कम्प्लीट झालं. पण मुलांच्या हौशीसाठी करावं लागतं. भुवीला वेगळी थीम हवी होती, पण फ्रॉक वेगळे होते, त्याच्यामुळे ती थीम केलेली आहे. तर तुम्हाला मी आत्ता दाखवत नाही डेकोरेशन काय आहे ते, संध्याकाळीच डायरेक्ट दाखवेन जेव्हा दोघी रेडी होतील. आता आमची बर्थडे गर्ल आलेली आहे बात करून आणि ती बाप्पाला नमस्कार करते. आणि ही दुसरी बर्थडे गर्ल, ज्या दोघींचा आज बर्थडे आहे, सेलिब्रेट करणार आहोत. आणि आज ही आमची बर्थडे गर्ल आहे. आता आम्ही चाललोय एका ठिकाणी. कुठे चाललो हे तुम्हाला थोड्या वेळाने समजेलच. ही आहे इथे बर्थडे गर्ल. बर्थडे घ्यायला, गिफ्ट घ्यायला चाललोय. बर्थडे गर्ल हॅपी आहे ना? कोणाचे बर्थडे आहे? तुझं नाव काय आहे? हा, अनिकाचा बर्थडे आहे. किती वर्ष? आता आम्ही दाखवते मी तुम्हाला कुठे आली आहे ती. तर मी आता आली आहे होंडामध्ये आणि आज मिळणार आहे आमची कार. आज आपली मिळणार आहे कार. सो आता आम्ही आलोय कार डिलिव्हरी घेण्यासाठी. ये, आर यू एक्साइटेड मूवी? त्या नवीन कारने. ऍक्च्युली इथे खूपच वेळ लागला, खूप 2 तास झाले इथेच बसलोय आणि अजून मला रेडी पण व्हायचंय घरी जाऊन. आता मी तुम्हाला फायनली आमची कार कोणती आहे ती दाखवते. फायनली आता झालंय पूर्ण इन्शुरन्स आणि ते काय वगैरे करण्यात एवढा वेळ गेलाय, कंटाळा आला. पण आता कार फायनली मिळाली. पण आता तुम्ही इथे बघू शकता. कारचं नाव आहे निसान किक्स. 2024 मॉडेल. आम्ही यूज घेतली आहे, पण कार बघून असं वाटलं नाही की यूज आहे. त्याच्यामुळे जास्त जुनी नाही, एकच वर्ष जुनी. हा, एकच वर्ष जुनी. म्हणून म्हटलं आपण ही बाय करू. चला. अनिका. सो ऍक्च्युली तिथे कार घ्यायला खूपच उशीर लागला. इन्शुरन्स वगैरे सगळं कसं तिथेच घ्यावं लागतं.
आणि अनिकेतने आता आम्हाला ड्रॉप केलं. आम्ही उगाच आम्हाला वाटलं की आम्ही जाऊ आणि कार घेऊन येऊ येते वेळी आणि त्याच्यानंतर मग तिथूनच मंदिरात जाऊ आणि येऊ अशी सगळी कामं होतील असं आम्हाला वाटलं. पण ते काही झालं नाही. आम्हाला आता आमचे जे एक फ्रेंड येणार आहेत आणि ते येत आहेत बर्थडेसाठी, सो ते आता येतील. मग अनिकेत त्यांना आणायला गेले. ये हा बंद कर. सो अनिकेत त्यांना आणायला गेलेत आता. आणि ते ट्रेनने आलेत, ते वॅन्क्युअरवरनं आलेत, तर ते एका स्टेशन पर्यंत आलेत आणि तिथे आता अनिकेत गेलेत त्यांना आणायला. आणि कार काय आम्ही आणली नाही. कार आता अनिकेत येतील त्यानंतर मग ते दोघं जातील कार आणायला. आणि अनिकेतचे जे फ्रेंड आहेत ते ही आमची रेंटची आताची कार आहे ते ड्राईव्ह करतील आणि आमची कार नवीनवाली अनिकेत घेऊन येतील. सो फायनली आता आम्हाला रेडी व्हायला पण खूप कमी वेळ राहिलाय. आम्हाला रेडी पण व्हायचंय, दोघांना ह्या रेडी करायचंय. ए वेट 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 वेट. त्या दोन्ही प्रिन्सेस रेडी झालेल्या आहेत आणि आता त्या एंट्री करतायत. प्रिन्सेस आलेले आहेत आणि बघू शकताय किती सुंदर रेडी झालेल्या आहेत त्या. आणि हे आहे आमचं आजचं बर्थडेचं डेकोरेशन, बटरफ्लाय थीम. खूप पराकष्टाने आम्हीच हे डेकोरेशन उभं राहिलेलं आहे, कारण तेच इथे पुष्पिन वगैरे हे सगळं आपण मारू शकत नव्हतो त्याच्यामुळे. पण आम्ही खूप डोकं लावून फायनली आम्ही हे असं तयार केलेलं आहे गार्लंड. आणि आता 2-3 वर्ष झाली आम्ही वेगवेगळ्या थीम करतो. गेल्या वर्षी मरमेड केलेली होती, त्याच्या आधी एक वेगळी थीम केलेली होती. सगळ्या थीम करून झाल्या, बटरफ्लाय राहिलेली होती. म्हटलं यावर्षी बटरफ्लाय थीम करूया आणि हे अनिकेतने आणि मी मिळून डेकोरेशन केलेलं आहे. गर्ल दोघी पण या, मस्त मस्त या, हाताला पकडून या या या. थांबा हळूहळू या. हॅपी बर्थडे टू यू. चलो आता मी पण रेडी झालेली आहे एकदम पटापट 5-10 मिनिटामध्ये. सिंपल असा ड्रेस घातलाय आणि पटकन रेडी झाली आहे कारण उशीर झाला त्याच्यामुळे. आता आम्ही चाललोय कार आलेली आहे आणि कारचं ऑप्शन करण्यासाठी. आणि आमचे फ्रेंड्स आहेत ते पण आले. Till I get up, time is barely on our side. I don't wanna waste what's left. The storms we chase are leading us, and love is all we'll ever trust. कारची पूजा वगैरे झाली आणि आता आम्ही हे करतोय, बर्थडे करायला सुरुवात करतोय. तुम्हाला मी दाखवते पूर्ण डेकोरेशन पण कसं केलेलं आहे ते. कस्टमाइज केक नाही करून मिळाला त्याच्यामुळे आता केकवर केक टॉपर जे आणले ते लावायचे आहेत आणि ते लावल्यानंतर मग केक कट करू, इंडियात पण कॉल करू. आणि तिथे केकला हे करते. Hold me close till I get up. Happy birthday to you. Happy birthday. Happy birthday. Happy birthday to you. Happy birthday, Anika and Bhumika. May God bless you. May God bless you. Happy birthday. Happy birthday. हॅपी बर्थडे टू यू. वगैरे कट करून झाला आणि आता मी निघालोय बाहेर डिनरसाठी. तर आम्ही एक उस्तादजी म्हणून रेस्टॉरंट होतं तिथे आम्ही जेवायला गेलेलो होतो आणि अतिशय जेवण छान होतं. इथे जेवण खूप आवडलं आणि बघू शकता इथे सगळ्या सेलिब्रिटींचे फोटो लागलेले आहेत. पण जेवण अप्रतिम होतं, खूप छान होतं जेवण. गुड मॉर्निंग. मला कालचा व्हिडिओ एंड करता आला नव्हता कारण आम्ही खूप लेट झालो घरी यायला. 12 वाजले कारण ते आमचे फ्रेंड जे होते ते वॅन्क्युअरला राहतात. मग आम्ही त्यांना ड्रॉप करून आलो घरी आणि त्यामुळे आम्हाला उशीर झाला यायला. त्यानंतर एवढं थकायला झालं होतं म्हणजे अक्षरशः चक्कर येत होती. मग आम्ही झोपलो
आणि आल्या आल्याच फोन बघितला पण नाही ना, फोटो बघितले ना काय बघितलं, फोन ठेवला आणि आम्ही झोपलो. त्यानंतर आता सकाळी उठल्यावर ब्रेकफास्ट झाला, लंच झालं आणि आता आम्ही चाललोय मंदिर. ऍक्च्युली सकाळीच जाणार होतो मंदिरामध्ये कार घेऊन, पण हा पाऊस बघू शकताय, सकाळपासून कंटिन्यू पाऊस पडतोय, त्याच्यामुळे आम्ही नाही गेलो. तर आता बाहेर पडलो, जरा पाऊस थांबलेला म्हणून बाहेर पडलो, तर पुन्हा पाऊस आला. तर आता चला आम्ही आता निघतोय. हा बघा पाऊस पडतोय. खूप व्हिडिओमध्ये बोलली असेल की व्हँक्युअर मध्ये पाऊस असतो, तर व्हँक्युअर आल्यापासून पाऊस मध्ये 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 चालूच आहे. तर चला आता बाप्पाकडे जातो. इथे काय आता गुरुजी म्हणजे आपले ब्राह्मण वगैरे असतात, ते काय माहिती नाही कसं आहे काय ते, पण आम्ही म्हटलं स्वीट घेऊया. हे मंदिरात बाप्पाला कार घेतली आहे, ती रोडवर चालवायच्या आधी एकदा पहिल्यांदा बाप्पाला जाऊ, पूजा वगैरे काल आम्ही केलेली आहे, ते सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसलंच असेल. सो चला आलो, पण पाऊस एवढा जास्त वाढलाय. तर मेन म्हणजे काय आहे की कार सीट चेंज करायचे आहेत. आता मुलांना पहिल्यांदा ह्या कारमध्ये ठेवलंय आणि ही कार आम्हाला उद्या द्यायची आहे. तर इथून आता कार सीट अनिकेतला मी छत्रे पकडते आणि आधी कार सीट काढून तिकडे लावतो, कारण कार सीट शिवाय तर जाऊ नाही शकत आहोत. सो आता आम्ही आमच्या कारमध्ये बसलोय, न्यू कारमध्ये. कसं वाटतंय अनिका? आर यू हॅपी? भलं वाटतंय? लाईक दिस कार? भुवी कसं वाटतंय? लाईक इट? हाऊ मच? हाऊ मच? सो मच. यू आर हॅपी? सो मी पण आताच बसली आहे. त्या दिवशी टेस्ट ड्राईव्ह मध्ये मी नाही बसलेली, कारण मुलांकडे कार सीट नव्हतं त्यावेळी. तर छान आहे, कव्हर वगैरे पण छान आहेत ना एकदम. हो, याच्यात मेन म्हणजे आम्हाला तेच आवडलं. यूज कार जरी असली तरी म्हणजे आतलं जे आहे ऍक्च्युली प्रीमियम मॉडेल आहे, SR मॉडेल आहे हे, पण त्याच्यात सुद्धा त्यांनी लेदर सीट्स वगैरे हे थोडं प्रीमियम स्टिचिंग वगैरे सुद्धा आहे, त्याच्यामुळे लुक अँड फील चांगला येतो. परफॉर्मन्स काय एकदम ग्रेट नाही आहे कार, पण आम्ही तिथे US मध्ये असताना ही 2 महिने चालवलेली आम्ही इथे कॅनडाला यायच्या आधी, त्याच्यामुळे आम्हाला कार आवडलेली. छोटी आमच्या फॅमिलीसाठी चांगली आणि बूट स्पेस पण चांगली आहे. आता तर पाऊस पडतोय, पण नक्कीच दाखवू तुम्हाला की मागे कसं आहे. पण आता पावसात तर असं आम्ही तर चला आता आम्ही स्टार्ट केली आहे. हा अनिकेत तुम्ही मगाशी अनिकेत बोलत होते तेवढ्यात माझे मॅनेज म्हणजे स्टोरेज फुल झालं. तर हा कार जुनी म्हणजे जास्त जुनी नाहीये, लास्ट इयरच मॉडेल आहे. हो, हे 2024चं मॉडेल आहे, निसान किक्स आणि SR मॉडेल आहे. तर म्हणजे टॉप मोस्ट नाहीये, पण सेकंड फ्रॉम टॉप आहे मॉडेल, त्याच्यामुळे फीचर्स बरेच आहे त्याच्यात. अलॉय व्हील्स वगैरे आहे आणि मेन हिटेड सीट्स बेसिक. आणि आतलं आम्हाला मेन जे आवडलं की लेदर सीट्स आहेत, कारण आमच्या ओल्ड कारमध्ये लेदर सीट्स नव्हत्या, त्याच्यामुळे मुलं तर खूपच खराब करायची. तर लेदर सीट्स थोडा जास्त मेंटेनेबल आहे असं आम्हाला वाटतं, आणि म्हटलं त्या हिशोबाने आम्हाला ही आवडली खूप. आणि नवीन तर बाहेरून तर चांगलीच वाटते, ऑलमोस्ट न्यू वाटते कार, आणि एवढी चालवलेली पण नाहीये. तर ऑब्विसली बूट स्पेस वगैरे आम्ही नंतर दाखवू. आता पाऊस खूप पडतोय, पण नंतर कधीतरी आपण पूर्ण कारही दाखवू शकतो. म्हणजे खूप ग्रेट अशी कार नाहीये, पण चांगली आहे, आम्हाला पूर्णासारखी आहे आमच्या फॅमिलीसाठी, आणि शॉर्ट ट्रिप साठी पण खूप चांगली आहे, आणि मायलेजला पण खूप चांगली आहे. सो चला अनिकेत आता ड्राईव्ह करतायत आणि आता आम्ही जातो मंदिरात. आधी स्वीट घ्यायला जायचंय. हो, आधी स्वीट्स घेऊ आणि मग टेम्पल मध्ये जाऊ. हो चला, इथून 20 मिनिट्सवर आहे, बघू चांगलं वाटतं. घेतली बिकानेर स्वीट म्हणून होतं, जरा लांब होतं हे, पण त्या दिवशी आम्ही जी घेतलेली ना भुवीच्या बर्थडे दिवशी ती एवढी खास नव्हती, म्हणून मग आम्ही इकडे आलो. आता जरा लांब होतं, पण चांगली होती तशी टेस्टला. खूप सारे ऑप्शन नव्हते, पण ठीक आहे. आणि पाऊस काही थांबत नाहीये, पाऊस भयंकर आहे. तर चला आता चाललो मंदिरामध्ये. आता आम्ही आलोय मंदिरात, लक्ष्मीनारायण टेम्पल मध्ये, आणि पाऊस काय नाही थांबत आहे मगासपासून. पण भुवीच्या हातात पेढे आहेत. चला, आणि इथे उद्या श्रीकृष्ण जयंती आहे, जन्माष्टमी, त्याची सगळी तयारी चालू आहे. स्टॉल वगैरे लागलेले आहेत इथे. आणि हे आहे मंदिर, त्या दिवशी पण मी व्हिडिओमध्ये दाखवलेलं. मंदिरातून जाऊन येईपर्यंत आम्हाला आता 6 वाजले, आणि
पाऊस तर कंटिन्यू चालू आहे आणि खूपच थंडी वाजायला लागली, डोकं पण चाळवलं. तर चला आता मी चहा ठेवते आणि त्याच्यानंतर आम्ही चहा घेतो. अनिका झोपली आहे आणि कालपासून जो माझा हा व्हिडिओ चालू आहे तो व्हिडिओ मी इथे एंड करते आहे. आजचा व्हिडिओ आवडला असेल, आमची नवीन कार कशी आहे तेही नक्कीच. तर आता आम्ही आलो, आता 6 वाजलेत आणि पाऊस अजून कंटिन्यू चालू आहे बाहेर, तुम्ही बघू शकताय. आणि खूप थंडी वाजायला लागली आहे, डोकं पण खूप चाळवलंय. तर चला, कालपासून जो माझा हा व्हिडिओ चालू आहे तो आज फायनली मी एंड करते. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमची कार कशी वाटली तेही सांगा. आणि मी एक सांगायला विसरली, हे जे आम्ही डेकोरेशन कसं केलंय ते कसं वाटलं ते पण नक्की सांगा. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.